नमस्कार मित्रांनो, भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी 21 जुलैच्या रात्री अचानक राजीनामा दिला। प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे चर्चांना ऊत आला की 1-2 तासापूर्वी चांगले असलेले धनखड अचानक त्यांच्या तब्येतीला काय झालं, की त्यांची तब्येत थोडीशी नाजूक होती, त्यांच्यावर उपचार वेळोवेळी चालू होते। पण जेव्हा त्यांनी राजीनामा दिला त्या दिवशी ते सभागृहात उपस्थित होते, दिवसभर उपस्थित होते। येत्या आठवड्यात त्यांचा भरगच्च कार्यक्रम होता। या शनिवार रविवारी ते प्रवास करणार होते, तिथे काही भाषण वगैरे करणार होते। पण असं असताना कोणी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत नाही। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे ट्विट त्यांच्या राजीनाम्याबद्दल आलं ते बघता हे स्पष्ट झालं की त्यांनी पदावर राहणं हे सरकारला नको होतं। नरेंद्र मोदींनी 2 ओळीचं ट्विट केलं की श्री जगदीप धनखडजी हॅज गॉट मेनी अपॉर्च्युनिटीज टू सर्व आवर कंट्री इन व्हेरियस कॅपॅसिटीज इन्क्लुडिंग ॲज द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, विशिंग हिम गुड हेल्थ, फुल स्टॉप। 2 ओळी, फक्त 2 ओळी। आणि त्यामुळे मग चर्चांना उधाण आलं की नेमकं चाललंय काय। अनेक प्रकारचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। काँग्रेसमधले नेते जे अगदी आत्तापर्यंत जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यासाठी, यांच्या पदच्युतीसाठी प्रयत्न करत होते, त्यांच्या विरुद्ध महाभियोगही चालवला जावा, त्यांना पदच्युत करावं याच्यासाठी काँग्रेसने गेल्या अधिवेशनात विधेयकही आणलं होतं, तो प्रयत्न केला होता। पण त्यात अयशस्वी ठरलेले त्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अचानक धनखड यांना त्यांच्याबद्दल प्रेम, ममता दाटून आली। ममता बॅनर्जी त्यांच्याही मनात धनखड यांच्याबद्दल फारसं काही प्रेम नव्हतं, कारण पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून ममता बॅनर्जींच्या मनात त्यांच्याविषयी एक आढी निर्माण झाली होती। पण अचानक तुम्ही जर सरकारच्या विरोधात आहात असं चित्र निर्माण होत असेल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, कारण आम्हाला काही करून येणं केणं प्रकारे सरकारला बेइज्जत करायचं आहे, नरेंद्र मोदींना बेइज्जत करायचं आहे। जसे आता त्याला 2 दिवस होत आहेत तसे या राजीनाम्यामागचे अनेक गोष्टी समोर येत आहेत। त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगदीप धनखड हे संविधानिक पदावर होते। तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक असतात, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती आणि त्यानंतर पंतप्रधान असा क्रम असतो, पण तो तांत्रिकदृष्ट्या असतो। संसदीय लोकशाहीत पंतप्रधान सगळ्यात ताकदवान नेता असतो। आणि जगदीप धनखड यांनी जे काही बालहट्ट सुरू केले होते ते बालहट्ट महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे किंवा आदित्य ठाकरेंचे असे हट्ट होते असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यात जेवढ्या गाड्या त्याच्यापेक्षा 1 गाडी माझ्या ताफ्यात जास्त पाहिजे वगैरे वगैरे। म्हणजे मला सुरक्षेची गरज आहे का नाही हा मुद्दा नाही आहे, मला गाड्या मिरवायला हवेत, अशी तेव्हा चर्चा होती। खरं खोटं मला माहिती नाही। पण जगदीप धनखड यांचं म्हणणं होतं की राष्ट्रपतींच्या ताफ्याप्रमाणे तशा गाड्या माझ्याही ताफ्यात पाहिजेत, कारण राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना आहेत आणि मी क्रमांक 2चा आहे। दुसरी गोष्ट, सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये, अनेक विमानतळांवर, इतरत्र तुम्हाला राष्ट्रपतींचा फोटो दिसतो, पंतप्रधानांचा फोटो दिसतो, मग क्रमांक 1 आणि 3चा फोटो आहे तर क्रमांक 2चा का नको, म्हणजे माझाही फोटो पाहिजे। तिसरा मुद्दा तो अतिशय संवेदनशील आहे, तो म्हणजे जगदीप धनखड यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत होती असं आता दिसतंय। जेव्हा तुम्ही उपराष्ट्रपती पदावर बसता तेव्हा तुम्ही त्या पदाचा मान राखण्यासारखं तुमची वर्तणूक असली पाहिजे। भाजप समर्थकांना त्यांच्याबद्दल थोडं प्रेम होतं, कारण ते वारंवार सर्वोच्च न्यायालयावर टीका करत होते।
मीही परवा व्हिडिओ केला होता, तेव्हाही लोकांच्याही प्रतिक्रिया काही आल्या की तुम्ही न्यायालयावर टीका का करत नाही. सामान्य माणसांनी न्यायालयावर कुजबूज करताना टीका करणं गोष्ट वेगळी, आणि तुम्ही संविधानिक पदावर बसलेले असताना न्यायालयावर टीका करणं ही वेगळी गोष्ट आहे. लोकांना असं वाटत होतं की जगदीप धनखड हे मोदी सरकारच्या सांगण्यावरनं हे करतायत. ज्या गोष्टी सरकार स्वतःहून करू शकत नाही त्या करायला कोणाला तरी पुढे केलंय आणि त्यांनी ती आनंदाने जबाबदारी स्वीकारली. जसं हेरगिरीमध्ये असतं की तुम्ही पकडला गेलात तर तुम्ही तुमचे, मग देश तुम्हाला ओळखणारही नाही, कारण तुम्ही जे काम करताय ते अधिकृत नाहीये. आणि जर तुम्ही यशस्वी झालात तर विजय देशाचा. पण तसं ते नव्हतं. जगदीप धनखड हे स्वतःच्या इच्छेने मर्जीने या गोष्टी करत होते. एवढ्यावरच न थांबता आपली जात ते आपल्या भाषणांमध्ये आणण्याचा वारंवार प्रयत्न करत होते. त्यातलं सगळ्यात टोक जर कुठलं असेल असं म्हटलं जात आहे ते म्हणजे त्यांनी अप्रत्यक्षपणे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जो करार होऊ घातला आहे त्याच्याबद्दल विधान केलं होतं. त्याच्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं की शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोचेल अशा कुठल्याही गोष्टी म्हणजे अमेरिका भारत व्यापार कराराला होता कामा नयेत वगैरे. म्हणजे एका प्रकारे त्यांनी मोदी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होताच, पण तुम्ही देशाच्या परराष्ट्र संबंधातही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला होता. हे त्यांच्या राजीनाम्याचं तात्कालिक कारण नाही आहे, पण या सगळ्या गोष्टी होत होत्या. मागे त्यांनी शिवराज सिंग चौहानांना पण, जे कृषी मंत्री आहेत, आणि एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना अपमानित करणारं वक्तव्य केलं होतं की देशाच्या शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काळजी पाहिजे, तुम्ही शेतकऱ्यांची चिंता करू शकत नाही का वगैरे वगैरे. हे उपराष्ट्रपतींनी बोलण्याच्या या गोष्टी नाही आहेत. पण ते स्वतःची प्रतिमा शेतकरी नेता, शेतकऱ्यांचा मसीहा, कारण ते जाट समाजातले आहेत आणि त्यामुळे त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की जी जाट ताकद आहे ती आपल्या पाठी उभी आहे. हे खरं आहे की भाजपांनी त्यांना निवडताना ज्या काही गोष्टींना महत्त्व दिलं होतं त्याच्यामध्ये त्यांची जात आणि ते जाट समाजाचं असल्याला भाजपानेही महत्त्व दिलं होतं, कारण तेव्हा शेतकरी आंदोलन चालू होतं. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यामध्ये बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. अशा परिस्थितीमध्ये जाट समाजाला दाखवून देणं की आम्ही काही तुम्हाला विसरलेलो नाही आहोत, कारण जाट समाज हा खूप मोठा आहे. तो पाकिस्तानमध्येही ते पंजाबी मुसलमान आहेत, ते स्वतःला जाट समजतात. शीख बरेचसे पंजाब जे राज्य करतात ते जाट शीख आहेत, आणि बाकी हरियाणा असेल, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग असेल, दिल्ली असेल, राजस्थानचा उत्तर भाग असेल, सगळीकडे जाट समाजाचं प्राबल्य आहे. आणि ती जाट ओळख त्यांच्यात असते, जरी धर्म वेगळा असला, जरी देश वेगळे असले तरी. आणि त्यामुळे हे दाखवण्याचा प्रयत्न तेव्हा सरकारने, म्हणून बहुतेक धनखड यांची नियुक्ती उपराष्ट्रपतीपदी झालेली, अर्थात त्यांचं कायद्याचं ज्ञान वगैरे या गोष्टी आहेत. पण भाषणातनं की मी जाट नेता आहे, मी जाट समाजाचा आहे, हे सातत्याने सांगणं, याच्यातनं कुठेतरी असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता की आपण ज्या पदावर बसलो त्या पदाची गरिमा कुठेतरी आपण धोक्यात घालतोय. ही सगळी जुनी कारणं आहेत ज्याच्यामुळे कुठेतरी सरकारबद्दल त्यांचे संबंध प्रभावित होत होते. आपल्या निवृत्तीची तारीखही त्यांनी जाहीर केली होती की मी 27 मध्ये निवृत्त होणार आहे, जर देवाची इच्छा असेल तर, म्हणजे देवानी काही दुसरं केलं नाही तर. हेही त्यांनी सांगितलेलं. त्यांना राष्ट्रपती व्हायचं होतं, तीही इच्छा त्यांनी लपवली नव्हती, कारण अनेक ठिकाणी असं होतं की उपराष्ट्रपती पुढे राष्ट्रपती होतात. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जी घटना झाली 21 जुलैला, 2-4 घटना झाल्यात. त्यातली एक म्हणजे त्यांनी अरविंद केजरीवाल यांना संसदेत भेटायला बोलवलं. अरविंद केजरीवाल आणि भाजप यांच्यातले संबंध किती मधुर आहेत हे तुम्हाला माहिती आहे. केजरीवाल यांनी भाजपावर, सरकारवर काय काय आरोप केलेत हेही तुम्हाला माहिती आहे. आणि केजरीवाल यांना भेटायला बोलवणं, ठीक आहे, ते बोलवू शकतात कोणालाही, पण तो एक मुद्दा झाला. दुसरी गोष्ट म्हणजे जस्टिस यशवंत वर्मा यांच्याबाबत त्यांना पदच्युत करण्यासाठी लोकसभेमध्ये सरकार एक विधेयक, म्हणजे त्याच्यामध्ये ठराव आणणार होती, आणि लोकसभा किंवा राज्यसभा यांच्यापैकी एकाही सभागृहाने ही गोष्ट केली तरी पुरेशी असते. धनखड यांना असं वाटत होतं की आपण सर्वोच्च न्यायालयावर सातत्याने
सर्वोच्च न्यायालयाला अंगावर घेत आहोत, त्याच्यातल्या अपारदर्शकतेबद्दल टीका करत आहोत आणि त्यामुळे हे आपल्याकडे व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी त्या दिवशी 2 गोष्टी केल्या. साधारणतः नियम आहे की पहिल्या दिवशी अधिवेशनात चर्चा होत नाही. नवीन सदस्यांचा शपथविधी आणि गेल्या 2 अधिवेशनांच्या मध्ये जे आजी माजी सदस्य संसदेचे मृत पावलेले आहेत, ज्यांचं निधन झालेलं आहे, त्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज थांबतं. आणि लोकसभेत त्यामुळे काही कामकाज झालं नाही. पण राज्यसभेमध्ये धनखड यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलायची संधी दिली. त्यांनी अर्थातच या ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा लावून धरला. आणि एका प्रकारे धनखड यांनी हे जाणून बुजून काहीतरी राजकीय कृत्य केलं. दुसरी गोष्ट त्यांनी केली म्हणजे जस्टिस वर्मा यांच्या पदच्युतीसाठी लोकसभेत प्रयत्न केले जात असताना त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्षांकडून त्यासाठीचा प्रस्ताव स्वीकारला. विरोधी पक्षांचा डाव असा होता की फक्त जस्टिस वर्मा यांना पदच्युत न करता त्यांच्यासोबतच आणखीन एक न्यायमूर्ती होते ज्यांनी हिंदुत्वाबद्दलचं काही विधान केलं होतं, संघ परिवार भाजपा याच्याबद्दल यांना सुखावणारं विधान केलं होतं आणि त्यामुळे त्यांनी सेक्युलरिझमच्या विरोधात गेले वगैरे म्हणून त्यांनाही पदच्युत करावं याच्यासाठी विरोधी पक्षांचा दबाव होता. आणि तीही अर्ज निवेदन त्यांनी स्वीकारलं. अर्थात नंतर त्यांनी ते घेतलं नाही, कारण त्याच्यात त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये सह्या करताना फोर्जरी करण्यात आलेली आहे. पण ते त्यांनी निवेदन स्वीकारलं आणि त्याच्यामुळे सरकारला तिथेही त्यांनी अडचणीत आणलं. आणि हे जेव्हा झालं तेव्हा त्यांना असं वाटलं होतं की आपण हे सगळं खेचून घेऊन जाऊ शकू असं म्हटलं जातं आता की त्यांना एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा फोन आला. बहुतेक पंतप्रधान कार्यालयात नसावं, कोण ते आत्ता काही त्याचं उघड होत नाही आहे. पण त्यांना प्रेमाने समज देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही मला फोन कसे करू शकता, मी उपराष्ट्रपती आहे, ही काय पद्धत झाली का, उपराष्ट्रपतींना तुम्ही बोलणार का फोन करून वगैरे. ज्या माणसांनी फोन केला होता त्यांनी सरकारच्या आणि त्याच्यातही कदाचित पंतप्रधानांच्या थेट इच्छेमुळे हे केलं होतं. आणि जेव्हा त्यांनाही असं सांगण्याचा प्रयत्न झाला की मी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला, तेव्हा मग अशी चर्चा झाली की राजनाथ सिंग यांच्या कार्यालयात भाजपच्या 50हून जास्त खासदारांनी कोऱ्या कागदावर सह्या केल्या आणि ती बातमी उपराष्ट्रपतींपर्यंत अशी गेली की त्यांना पदच्युत करण्याचा ठराव भाजपच आणत आहे. आणि मग असं जर झालं तर आपला जो एकूणच बेअब्रू होईल. म्हणजे खरं तर त्याच्यावर त्यांच्याकडे पर्याय होता की ते जर त्यांना पदच्युतीचा ठराव आणला असता तर त्या ठरावावरच्या चर्चेमध्ये आपली भूमिका ते मांडू शकले असते. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण भाजप म्हणजे ज्या पक्षाने आपल्याला राज्यसभेत पाठवलं, ज्यांनी आपल्याला उपराष्ट्रपती केलं, तोच पक्ष, तो सरकार, आणि याच्या आधीच्या अधिवेशनात विरोधी पक्ष आपल्याला पदच्युत करणार होतं, तर हे आपल्याला पदच्युत करायला निघाले. तेव्हा त्यांनी तडकाफडकी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाखाली राजीनामा दिला. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण किती खरं किती खोटं हे मीच ठरवू शकत नाही, पण अंदाज येतो की याच्यात काही फार दम नाही आहे. पण एका प्रकारे त्यांनी सरकारला आव्हान द्यायचा प्रयत्न केला होता. खास करून याच्यामध्ये अमेरिकेच्या बाबतीत त्यांनी जी गोष्ट करायचा प्रयत्न केला होता, कारण हे सरकार देशाचं प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार असतं. जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशाशी वाटाघाटी करत असता तेव्हा काही तुम्हाला पदरी पाडायला काही द्यावं लागतं, काही घ्यावं लागतं. अशा वेळेला तुम्ही उपराष्ट्रपती पदाच्या खुर्चीवर बसून अशा प्रकारची जर वक्तव्य करणार असाल, सर्वोच्च न्यायालयाबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करणार असाल, आणि एकूणच ज्या प्रकारे ते सगळे कार्यक्रम आणि या सगळ्या गोष्टींना जायचे. 2 महिन्यापूर्वीच मी त्यांचं भाषण ऐकायला आपले शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुरली देवरा मेमोरियल लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. आणि या कार्यक्रमासाठी म्हणजे त्याचं पहिलं पुष्प गोवायला त्यांनी जगदीप धनखड यांना बोलवलं होतं. त्याच्यात एकनाथ शिंदेही प्रमुख पाहुणे म्हणून म्हणजे त्यांचे उपस्थित होते, बाकी सरकारमधले वरिष्ठ नेते. पण मला सगळ्यात गोष्ट जाणवली तेव्हा ते म्हणजे काँग्रेसमधले बरेच लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. जरी जगदीप धनखड यांच्याबद्दल काँग्रेसने वेळोवेळी आक्षेप घेतला असला, टीका केली असली, आता ते धनखड यांच्यासाठी उपस्थित होते का मिलिंद देवरांच्या, कारण मुरली देवरा काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते, मिलिंद देवरा
ही काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते, त्यांच्या प्रेमापोटी आले होते कल्पना नाही, पण यशोमती ठाकूर वगैरे बरेच लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तुषार गांधी, महात्मा गांधींचा पणतू वगैरे हे सगळे लोक उपस्थित होते. आणि त्यावेळेला लोकांना हे जाणवत होतं की उपराष्ट्रपती खूप जास्त सक्रिय झालेले आहेत, खूप जास्त अशा प्रकारच्या कार्यक्रमात जात आहेत, राजकीय विधानं करतायत, न्यायालयाबद्दल विधानं करतायत. या पदाची जी गरिमा असते, तिची जी मर्यादा असते, त्याचं त्यांनी उल्लंघन केल्याचं जाणवत होतं. पण लोकांना वाटत होतं की मोदींच्याच सांगण्यावरनं ते असं करतायत. ती गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे. आणि मोदी सरकारला न्यायालयाबद्दल आक्षेप असतील, पण त्याच्यासाठी उपराष्ट्रपतींचा वापर ते करणार नाहीत. जगदीप धनखड यांचा असा प्रयत्न होता, असं म्हटलं जात होतं की भाजपामध्ये फक्त मोदींचं चालतं की फक्त मोदी आणि अमित शहाचं चालतं. तर त्यातल्या ज्या सगळ्या नाराज किंवा ज्यांचं काही इच्छा अपुऱ्या राहिले त्यांचे आपण प्रतिनिधी असल्याचं दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते. पण जे काही ते करायला गेले ते फसलं. त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि इतिहासात त्यांची नोंद फार काही विशेष उल्लेखासह होणार नाही. अशी चर्चा आहे की सरकार त्यांना निवृत्तीनंतर घर देणार आहे आणि ते घर मिळालं की ते काही फार बोलणार नाही आहेत, कारण सरकारी घर मिळण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आणि त्यामुळे जगदीप धनखड आता काय करतील हा प्रश्न आहे. कदाचित ते सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वकिली करतील, कदाचित राजकीय काही करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या कार्याला शुभेच्छा. पण एक गोष्ट मात्र खरी, उपराष्ट्रपती पदाची शान त्यांनी घालवली. हमीद अन्सारी यांचेही म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हमीद अन्सारींची मतभेद होते. हमीद अन्सारींनी अनेक गोष्टी केल्या होत्या ज्या सरकारला पसंत नव्हत्या, पण त्यांच्या निवृत्तीपर्यंत सरकारने वाट बघितली, त्यांना काढण्याचा प्रयत्न केला नाही. आणि नरेंद्र मोदी त्यामुळे आपल्या चौकटीत राहून, मर्यादित राहून काम करणारे नेते आहेत. पण जगदीप धनखड यांनी असं काही केलं की ती चौकटही नरेंद्र मोदींच्या सरकारला ओलांडावी लागलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.